एक पूर्ण हवेली ज्याच्यात आतमध्ये आम्हाला सेट हे करायचं, तो पूर्ण सेट आम्ही मुंबईत कन्स्ट्रक्ट केला आणि तो आम्ही नेऊन लंडनला स्टुडिओमध्ये लावला. त्याचं एक्सटिरियर आम्ही सगळं इंडियामध्ये मॅच केलं. आजही बरेच कॉस्ट्यूम आहे, मेकअप आहे, हेअर आहे, खूप लोक आहेत. म्हणजे इट्स अ ह्यूज टीम. जेव्हा 4 ॲक्टरना तुम्ही स्क्रीनवर बघता तेव्हा मागे 400 लोक काम करत असतात. पण हे कोणाची गिनतीत नसतात. ऑलमोस्ट मला वाटतं 11-12 वर्षी मी त्याच्यावर रिसर्च करत होतो. आणि त्यासाठी आम्ही धारावीचा स्लम म्हणजे पूर्ण मुंबई आम्ही भोपाळमध्ये क्रिएट केली होती. कारण आत्ताचं भोपाळ हे अजूनही व्हिज्युअली तेव्हाच्या मुंबईसारखं आहे. पण त्याला आम्ही वापरलं होतं ॲक्च्युअल 24 कॅरेट गोल्डचं लीफ वापरलं होतं, 24 कॅरेटचं. आणि ती प्रेस न्यूज लीक झाली. लोकांच्या लाईन लागायला लागल्या ते बघायला, गणपतीला लाईन लागतं तसं. आणि तो अजूनही त्यांनी सुद्धा तुरुंगात ठेवला आहे जपून. कारण 5 वर्ष फक्त शिक्षण घेणं, हातात एक दमडी नसताना, ही डिफिकल्ट गोष्ट आहे. आणि आम्ही काही पूर्ण एक गावातलं एक शेत घेऊन तिथे आम्ही पूर्ण बाउंड्री क्रिएट केलेले आणि आतमध्ये काही हट्स बांधल्या होत्या. सगळं ते सगळं उडून गेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शूट होतं आमचं. नमस्कार. आज आपल्याकडे प्रोडक्शन डिझाईन हा सब्जेक्ट आहे. दिलीप मोरे प्रोडक्शन डिझाईनसाठी 2 ऑस्करसाठी नॉमिनेट झालेत आणि इट इज अ प्रिव्हिलेज की ते वेळात वेळ काढून आज इकडे आपल्यासाठी आलेले आहेत. दिलीप, वेलकम टू द शो. थँक्यू. तू वेळात वेळ काढून आलायस. आता थायलंड दौरा आहे. ओके. एक 2-3 महिन्याचा. 3 महिन्याचा डायरेक्ट. हो. बरं, एक सोप्या भाषेत जरा एक्सप्लेन कर ना, तुझ्या भाषेत, की प्रोडक्शन डिझाईन म्हणजे नक्की काय असतं. बेसिकली लोकांना, आपल्याकडच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे आर्ट डायरेक्शन म्हणजे काय असतं ते. सो आर्ट डायरेक्शनच असते. इट्स त्याच्यातला एक मोठा जो बॉस म्हणतो ना त्याचा, त्या डिपार्टमेंटचा, तो प्रोडक्शन डिझायनर असतो. म्हणजे आपण जेव्हा फिल्मची स्क्रिप्ट येते किंवा फिल्मवरती डिस्कशन चालू होतं तेव्हा त्या गोष्टी कशा व्हिज्युअली दिसतील लोकांना स्क्रीनवरती, ते डिसाईड करण्याचं काम बेसिकली प्रोडक्शन डिझायनरचं असतं. की त्याचे सेट कसे असतील, त्या फिल्मचा लुक अँड फील कसा असेल, कॉस्ट्यूम लुक अँड फील कसा असेल, लायटिंग लुक अँड फील कसा असेल, हे सगळं जेव्हा तो कॅमेरामन, डिरेक्टर यांच्याबरोबर बसून डिस्कशन करून जे आउटपुट काढतो, हे काम प्रोडक्शन डिझायनचं असतं. आणि मग त्या गोष्टी मग पुढे टीमसोबत राहून त्या ॲक्च्युअल सेट लावणं म्हणा किंवा लोकेशनला शूट करणं, त्याला ड्रेसिंग करून, ह्या गोष्टी त्याच्याबरोबर येतात. आणि जेव्हा तुम्ही फायनल फिल्म बघता तेव्हा तुम्ही त्या गोष्टी विसरता, फक्त या कॅरेक्टर बघता. तर त्या गोष्टी ते कशा मर्ज झाल्या पाहिजे सीन वाईज, स्क्रिप्ट वाईज, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज अ बेसिकली अ प्रोडक्शन डिझाईन. म्हणजे रायटरनी स्क्रिप्ट लिहिली, डिरेक्टरनी डिरेक्ट केली, त्याच्या व्यतिरिक्त जे काय काम आहे, बरोबर, ते प्रोडक्शन डिझायनर, ते प्रोडक्शन डिझायनर आणि कॅमेरामन मिळून सगळं केलेलं असतं. कारण तो फील आणणं, म्हणजे समजा ॲडव्हेंचर फिल्म आहे तर त्याला वेगळा फील असेल, करेक्ट, मिस्ट्री असेल तर त्याला वेगळा फील असेल. त्या स्क्रिप्टच्या गरजेनुसार त्या फिल्मचा लुक आला पाहिजे, तर ती फिल्म जास्त भावली जाते. लोकांना बघताना त्याच्यातलं भरपूरचं व्हिज्युअलायझेशनचं काम असतं. हो, खूप. बिगिनिंगला तुम्हाला एव्हरी फ्रेम व्हिज्युअलाइज करायला लागते ना त्या फिल्मची. म्हणजे ह्याच्या अंडर स्टोरी बोर्ड आर्टिस्ट येतात, ह्याच्या अंडर आर्ट डायरेक्टर येतात. करेक्ट. दिस इज द बिगर अम्ब्रेला यू कॅन से. करेक्ट. ओके. मग तुम्ही डिसाईड करायचं की किती सेट लावायचे आहेत, किती ॲक्च्युअल लोकेशनला काम करायचं आहे. बेस्ड ऑन दॅट तुम्ही तुमची टीम डिसाईड करता. तुम्ही किती आर्ट डायरेक्टरना घेऊन काम करणार, बरोबर, किती वेळात ती कंप्लीट करायची आहे फिल्म, शेड्युलिंग पासून सगळं. ह्या सगळ्या शेड्यूल झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी चालू होतात. तुम्ही ॲक्च्युअल फ्लोअरवर जाता तेव्हा. पण ह्या सगळ्या प्री प्लॅनिंगच्या गोष्टी आहेत. कसं आहे की जेवढ्या गोष्टी तुमच्या फिल्म चांगलं दिसण्यासाठी किंवा फिल्मचं सेट चांगलं दिसण्यासाठी लागतात त्या सगळ्या प्रोडक्शन डिझाईनच्या अंडर येतात. जेव्हा तुम्ही डिरेक्शन डिपार्टमेंट करून तुम्ही जसं स्टोरी बोर्ड म्हणतात, तर तो स्टोरी बोर्ड वेगळा असतो त्यांचा. तो फ्रेम वाईज, कॅरेक्टर मुवमेंट आणि कॅमेरा मुवमेंट याच्यासाठी असतो. पण जो आम्ही तयार करतो फॉर अ सेट, तो वेगळा असतो. त्याच्यामध्ये तुमचे कलर स्कीम, पूर्ण सेटची लुक अँड फील, त्याचे कर्टन्स कुठले येणार, फर्निचर कुठल्या टाईपचं येणार, हे पूर्ण एक डॉकेट तयार होतं. हा रिसर्चचा पार्ट आहे. हा प्री शूट चालू असतं सगळं. त्यासाठी सुद्धा एक वेगळी टीम कामाला लागलेली असते की हे सगळं रिसर्च करणं, त्या सेटचा लुक जो ठरलेला आहे त्या लुकसाठी लागणाऱ्या गोष्टी, मग सेट लावणं असेल तर फ्लोरिंग काय असेल, लायटिंग कुठल्या टाईपची असेल, कर्टन्स असतील तर फर्निचर काय असेल, पेंट काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्या टेक्स्चर असेल नसेल, ती किती जुनी आहे, किती नवीन आहे, हे सगळं तुम्ही प्री डिसाईड करता आणि त्याप्रमाणे तुम्ही ते नंतर असेंबल करता सेट. सो त्यासाठी लागणारा जेवढा डाटा आहे, जेवढा रेफरन्सिंग आहे, जेवढं इन्फॉर्मेशन आहे, ते सगळे आधी कलेक्ट करून त्याचं एक प्रॉपर डॉकेट बनतं प्रत्येक सेटचं. आणि ते मग फ्लोअरला जातं तेव्हा सगळ्या गोष्टी कामाला येतात. मग डॉकेट फॉलो करतो. एकदा डॉकेट फायनल झालं विथ द डिरेक्टर, विथ द DOP सगळं,
की मग त्या गोष्टी मग ते फक्त डॉकेट फॉलो करणं हेच काम असतं. अच्छा अच्छा. असं समज आता एखादा सिक्वेन्स आहे त्याच्यात काही इमोशनल सिक्वेन्स आहे, तर तुझी कलर स्कीम वगैरे त्या हिशोबाने असते का? हो. सीनचं जेव्हा तुम्ही त्या फ्लोमध्ये जाता आणि त्या फ्लोमध्ये सीन काय घडतंय, त्याचे इमोशन्स काय, त्याचे फिलिंग काय आहेत, लोकांपर्यंत काय पोचवायचं आहे तुम्हाला, हे चांगल्या रीतीने पोचवायला ज्या गोष्टी लागतात, लाईटिंगचा कॅमेरा म्हणून बघतात की किती लाईट ठेवायला पाहिजे, ती मूड लाईट करायचं आहे की फ्लॅट लाईट करायचं आहे, तसंच आमचं सेटचं पण असतं की तो बॅकग्राऊंडचा कलर काय ठेवला तर त्याला जास्त इम्पॉर्टन्स येईल, किंवा अजून त्याच्या सराउंडिंगला काय गोष्टी टाकू की त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जास्त येईल. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक सीन वाईज डिसाईड झालेल्या असतात. एखाद्या घरात कधी कधी असं होतं, आम्ही करतो की एखाद्या घरामध्ये आपण एक घर आहे की ज्यात काही हॅपी मुवमेंट्स पण दाखवतात, तेव्हा एखादा वॉलचा कलर असतो आणि कधी कधी त्याच घरात असं काही सॅड दाखवायचं, आम्ही त्या वॉलचा कलर चेंज करतो. हा नॉर्मल लोकांना कळत नाही, पण तो जो त्या सीनचा जो फील आहे तो फीलसाठी ते केलेलं आम्ही करतो. म्हणजे कारण कधी कधी तो ब्राईट, हो, त्या गोष्टी नॉर्मल जनरल पब्लिक बघत नाहीत, त्यांना कळणार पण नाही की तो कलर मागच्या सीनला तो व्हाईट होता, आता थोडासा ग्रे झाला. खूप डिफरन्स नाही करत की तो येलो असेल तर एकदम रेड नाही करत, पण टोन डाऊन होतो किंवा त्याच्या थर्ड ग्रेडमध्ये जातो ते कलर, तसं करतो की जेणेकरून त्याचं इंटेन्सिटी जास्त होईल त्या फिल्मची, त्या सीनची. त्यासाठी दिलीप, सपोज पिरियड फिल्म आली तुझ्याकडे, ओके, तर एका काळातलं स्पेसिफिक तुला उभं करायचं असतं, तर त्याचा अप्रोच काय असतो तुझा, किंवा मग त्याला तुला काय, कुठल्या प्रोसेसने जातोस तू ते एक्झिक्यूट करायला, कारण तुला ते 3D रिअल लाईफमध्ये ते उतरवायला लागेल ना. बरोबर. सी नॉर्मल जशी आपण प्रोसेस करतो फिल्म, की एखादी स्क्रिप्ट आली की ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्ही काय विज्युअलाइज पहिलं करता, ते एक बेसिक विज्युअलाइज होतं. कारण तेव्हा तुम्हाला कळतं की ते कुठल्या एरा आहे, कुठल्या पिरियडची फिल्म आहे, त्यात ज्या फॅमिलीज आहेत त्या कशा आहेत, म्हणजे सदन आहेत की कुठल्या लेवलच्या कॅटेगरीच्या आहेत, ते काय करत आहेत त्या फिल्ममध्ये, त्यांचा व्यवसाय काय आहे त्या फिल्ममध्ये, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी होतो. आणि ती फिल्म आपण कुठे शूट करू शकतो, जर ती इंडियात शूट करायची आहे, एनी पार्ट ऑफ इंडिया, तर तसे लोकेशन्स कुठे अवेलेबल होऊ शकतात, क्लोज टू, अगदी 100% तुम्हाला नाहीच मिळणार, पण आपल्याकडे अजूनही एवढी मोठी संस्कृती आपल्या, त्यात एवढ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, मोठे हवेलीज आहेत, वाडे आहेत, किल्ले आहेत, परत काय काय आहे. सो ह्या गोष्टी सॉर्ट आउट केल्या जातात पहिल्या, ऑनलाईन म्हणा किंवा कशाही, की नेटवर्क रेफरन्स घेऊन की काय आपल्या फील्डच्या जवळपास जाईल, आणि एक ते शॉर्टलिस्ट होते सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा आम्ही फर्स्ट रेकी प्लॅन करतो, बेसिक गोष्ट, तेव्हा आम्ही त्या सगळ्या लोकेशन बघून येतो की तिथे होण्यासारखं आहे का, शूटिंग लॉजिस्टिक्स आहेत का तिथे, की आपण जाऊन हॉटेल्स आहेत का राहायला, किंवा आपण तिथे लाईट पोचतील का, जनरेटर पोचतील का. काही काही लोकेशन आहेत की अप्रतिम लोकेशन, पण तिथे काही तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. मी कित्येक वेळ असं शूट केलं की एक तास आम्ही जंगलात चालतोय सगळं खांद्यावर घेऊन, आणि तिथे शूट केलं जिथे लाईट नाही आहे, काही नाही, पण ती गरज असते त्या सब्जेक्टची, त्या विषयाचं जे काय असतं ते. सो ते आम्ही डिसाईड करतो, आणि एकदा आम्ही लोकेशन सॉर्ट आउट केले फायनल, की बाबा आता हे शॉर्ट करूया, ह्याच्यात आपण हे गोष्टी करू शकतो, आणि मग त्या लोकेशनच्या अनुषंगाने आम्ही आमचं व्हिज्युअलायझेशन चालू करतो, की जर इथे मला अमुक गोष्ट दाखवायची आहे तर मला याच्यामध्ये काय ॲड करावं लागेल, किंवा ॲड करायचं असेल तर त्या कन्स्ट्रक्शनला किती पॉसिबिलिटीज आहेत. काही तुम्ही कम्प्युटर ग्राफिक्सवरती करू शकता. हो, त्याशिवाय ती फ्रेमच पूर्ण होणार नाही ना. एखादी गोष्ट मला कम्प्युटर ग्राफिक्समध्ये टाकायची आहे, ती तिथे आधी मला टाकून बघावी लागेल की त्या प्रपोर्शनमध्ये किती बसते, एक्झॅक्टली. सो तसं बनवून झाल्यानंतर जेव्हा ती प्लेट बनते त्या फ्रेमची, तेव्हा आम्ही त्या डिसाईड करतो की विथ द डायरेक्टर टीम सगळ्या बरोबर, की बाबा हे असं असं दिसेल, इज इट ओके, इज इट नॉट, की अजून काय ॲड करायला पाहिजे. मग ती माणसांचे कॉस्ट्युम कसे असतील तेव्हाच्या, ती त्यावेळेच्या काय व्हेकल्स असतील, टांगा आहे, बैलगाडी आहे, जे काय ते त्यावेळेचे, त्या सगळ्या गोष्टी रेफरन्स होतात. मुवमेंट काय असेल लोकांची, किती गर्दी असेल रस्त्याला, रस्ते कसे असतील, रस्त्यावरती लाईट तर तेव्हा नव्हत्या त्या पिरियडमध्ये नसतील तर त्या आहेत, त्याचं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग त्या लोकेशनवरती ॲक्च्युअल काम चालू झालं, बेस्ड ऑन तुमचं डिझाईन, की तुम्ही आता हे व्हिज्युअलाइज केलं, हे आपलं इथे एक्झिक्यूट करायचं. मग त्या गोष्टी परमिशनचे चक्कर येतात. मग तुम्ही किती तिथे काही बऱ्याचशा फोर्ट म्हणा किंवा बऱ्याचशा हवेली अशा आहेत ज्या आर्किओलॉजिकल सर्वेकडे आहेत, तिथे तुम्ही खिळा पण नाही मारू शकत, तिथे तुम्ही टेप पण नाही लावू शकत, तुम्ही काही डॅमेज नाही करू शकत. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही जे काय कराल ते ॲक्च्युअल वास्तूला त्याचं काहीही इफेक्ट नाही झालं पाहिजे, ह्याचं भान ठेवूनच करावं लागतं. कित्येक फ्लोअर असे आहेत की ते तुम्ही चालू पण शकत नाही, मग त्याच्यावरती काय तुम्ही लेअर करणार की ते प्रोटेक्ट झाले पाहिजेत आणि नुकसान नाही झालं पाहिजे, ह्या गोष्टीचा सुद्धा विचार केला जातो.
सो या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग ते फायनल होतं की नाही इथे आपण करतोय असं. सो ही बेसिक प्रोसेस आहे. एखादी फिल्म किंवा सिरीज काय तू केली अशी पिरियड आहे? हो, मी आता लॉकडाऊनच्या आधीच एक बीचम हाऊस म्हणून एक सिरीज केली होती. त्यासाठी आम्ही राजस्थानमध्ये खूप शूट केलं. जुने हवेलीज आहेत, फोर्ट आहेत, तेव्हा सुद्धा हेच केलं. तेव्हा जसं मी म्हणालो की बऱ्याचशे गोष्टी आहेत त्याला आम्ही बऱ्याचशा रिकन्स्ट्रक्ट केल्या. एक्झिस्टिंग जे काय आहे ते ठेवून त्याला बाजूने त्याच फील्डचं आम्ही कन्स्ट्रक्शन केलं की जो एक पार्ट वाटला पाहिजे. बरेचसे असे लॉंग शॉट्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही किलोमीटरच्या किलोमीटर रस्ते, जिथे लाईट्स आहेत, जिथे लाईटचे पोल आहेत किंवा अशा काही मॉडर्न गोष्टी आहेत त्या सगळ्या हाईड केल्या, फिजिकली हाईड केल्या. कारण त्या गोष्टी तिथे नव्हत्या आणि ते काढू शकत नाही तुम्ही. काही गोष्टी ज्या फिजिकली करणं डिफिकल्ट होतं त्या आम्ही CG मध्ये केल्या. एक पूर्ण हवेली ज्याच्यात आतमध्ये आम्हाला सेट हे करायचा, तो पूर्ण सेट आम्ही मुंबईत कन्स्ट्रक्ट केला आणि तो आम्ही नेऊन लंडनला स्टुडिओमध्ये लावला. त्याचं एक्सटिरियर आम्ही सगळं इंडियामध्ये मॅच केलं. कारण वडेवर जे लॉजिस्टिक आहेत की UKचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यामुळे सर्टन अमाऊंट दे हॅव टू स्पेंड इन UK आणि असं ते काय लॉ आहेत, त्या लॉमध्ये असं सगळ्या बसवण्यासाठी आम्ही पूर्ण मोठा सेटअप एक तिकडे लावला होता. असं करून ते कम्प्लीट केलं. ऑडियन्सला काहीच कळत नाही हा कुठे शूट झालाय. हो, नाहीच कळलं पाहिजे. नाहीच कळलं पाहिजे. कारण आता आम्ही एक फिल्म केली होती झिरो डार्क 30. सो त्या फिल्मसाठी सुद्धा आजही नॉमिनेट झाली होती ऑस्करसाठी डिझाईनसाठी. ती लोकांना आजही माहीत नाही की ते आम्ही पूर्ण फिल्म चंदीगडमध्ये शूट केली आहे. एक सम पार्ट त्याचा काही 5-10% आम्ही बाहेर शूट केला, पण ऑलमोस्ट 90-95% फिल्म आम्ही चंदीगडमध्ये शूट केले. इट्स ऑल सेट्स. पण कसं असतं ना की ते लोकांना कळलं तर मग त्याची मजा नाही ना. नाही कळत आहे तेच आमचं क्रेडिट आहे की अरे वा नाही कळत आहे असं. Too many things involved, right? Exactly. Right from the textures to हो all the details. ऑल डिटेल्स टेक्स्चर पासून म्हणजे कॅरेक्टरचा कॉस्ट्यूम पर्यंत. हो का, त्याशिवाय तो एरा उभाच राहणार नाही असं. त्यासाठी त्या गोष्टी मस्त आहेत. मग कॅमेरा म्हणून लाइटिंग पण त्या हिशोबाने करतात, कॉस्ट्युमवाले त्या हिशोबाने कॉस्ट्युम पण डिझाईन केलेलं असतं, सगळ्याच गोष्टी एकंदर तो जो एक्झॅक्टली असं. आता मी लॉकडाऊनच्या आधी एक सिरीजसाठी काम करत होतो. ऑलमोस्ट मला वाटतं 11-12 वर्षी मी त्याच्यावर रिसर्च करत होतो. कारण ती स्टोरी देवाची होती 1970 टू 1980 त्या काळातली सिरीज होती आणि मुंबई बेस्ड सिरीज होती. म्हणजे ती गोष्ट घडली जी मुंबईतच घडली. आणि त्यासाठी आम्ही धारावीचा स्लम म्हणजे पूर्ण मुंबई आम्ही भोपाळमध्ये क्रिएट केली होती. कारण आत्ताचं भोपाळ हे अजूनही व्हिज्युअली तेव्हाच्या मुंबईसारखं आहे. आता आपल्याकडे मुंबईत खूप हाय राईज टॉवर्स आले आहेत, बिलबोर्ड्स खूप आले आहेत, लाईट्स खूप आले आहेत. तर तेव्हा जे आपल्याकडे मुंबईला अवस्था तशी अजून भोपाळमध्ये आहेत काही जागा. एक पूर्ण ग्राउंड घेऊन आम्ही पूर्ण धारावी स्लम तिकडे कन्स्ट्रक्ट केला होता. कारण स्लममध्ये शूट करणं तसं डिफिकल्ट असतं. खूप लोक राहत असतात, पसारा मोठा असतो, लाईव्ह वायर्स खालून गेलेले असतात, त्यामुळे डेंजरस पण आहेत त्या गोष्टी. हे सगळं अवॉइड करायला आम्ही पूर्ण सेट भोपाळला एका कॉलेजच्या ग्राउंडवरती कंप्लीट केला होता आणि ते शूट केलं. खूप वर्ष आहे ना, म्हणजे त्याचं बरीच वर्ष ती गोष्ट तिकडे. करेक्ट. आणि ही नव्याने ती जुनी गोष्ट उभं करणं म्हणजे काय असतं चॅलेंजेस? तो एक स्पेशल पार्ट आहे त्यातला की एखादा सेट तुम्ही लावता तर नवीन मटेरियलच कन्स्ट्रक्ट करता, पण तो सेट किती वर्ष जुना आहे. एखादं घर लावलं ते किती वर्ष जुनं आहे, किंवा एखादा किल्ला लावलं किती वर्ष जुना आहे, किंवा एखादं मंदिर लावलं किती वर्ष जुनं आहे. तसं सेम धारावीची झोपडपट्टी आपल्याकडे वर्षानुवर्ष आहे. तर ती तिकडे उभी करायची, तर त्याचं जो कलर स्कीम आहे त्याची, ज्याला आम्ही एजिंग वेदरिंग म्हणतो, म्हणजे वेदरमुळे म्हणा किंवा पाऊस, ऊन, हिवाळा सगळं लागून एक प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी इफेक्ट होत असतो. तर तो इफेक्ट सेटवर दिसला पाहिजे तर तुम्हाला ते रिअलिस्टिक दिसेल. मग ते करणं हा एक वेगळी टेक्निक आहे. कारण सेट खूप लोक लावतात पण तो रिअलिस्टिक का वाटत नाही, तर त्याच्यात ही एक गोष्ट कमी असते की तुम्ही त्याला प्रॉपर एज किंवा वेदर केलेलं नसतं. जेव्हा ते करता तेव्हा ॲटोमॅटिक तुम्ही त्या एरामध्ये जाता असं. सो मी खूप असे वर्कशॉप पण घेतो आर्ट स्टुडंट्सचे म्हणा किंवा कसे, की काही केमिकल्स आम्ही वापरतो, कलरचे ॲप्लिकेशन्स वेगळे असतात. बरेचसे असे गोष्टी आहेत ज्या तुम्ही पेंटमध्ये मिक्स करून वापरू शकता किंवा केरोसिनमध्ये मिक्स करून वापरू शकता, की ज्याने त्या वॉलला तो फील येतो. म्हणजे नवीन करकरीत कोरी वॉल असेल त्याला तुम्ही ती गोष्ट लावलीत की ते जुनं होत जातं. मग ते किती लेअर जुनं करायचं, किती वर्षाची जुनी आहे. किंवा एखादं घर आहे, जसं धारावी झोपडपट्टीत धरलं आपण,
तर कित्येक घरं अशी आहेत की ज्यांना दरवर्षी पेंट करतात, पण ते पेंटच्या खाली दुसरा लेअर, तिसरा लेअर, मग ते काही दिवसांनी तो वरचा निघतो, आतला निघतो, असे 3-4 लेअर दिसत राहतात. तर त्या गोष्टी कशा करायच्या? किंवा तुम्ही प्रत्येक घरात सवय असते, एखादा माणूस आहे तो अमुक ठिकाणी बसतो, तर त्याचा डोकं लागून किंवा हात लागून किंवा चालताना दरवाजाच्या बाजूच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्या नजरेत आपण ऑब्झर्व नाही करत, पण एक आर्टिस्ट म्हणून, एक क्रिएटिव्ह म्हणून त्या गोष्टी आम्हाला ऑब्झर्व करणं भाग असतं. कारण ती त्या घरातल्या लोकांची सवय असते. कुठे कोण कसा बसतो, भिंतीला टेकून बसतो की उशी घेऊन बसतो, तर उशीचा पार्ट कसा येईल, खूप बारीक डिटेल गोष्टी आहेत, पण त्याने लगेच तुम्हाला फरक पडतो की रिअलिस्टिककडे जायला. सो ह्या गोष्टी आम्ही जेव्हा सेटवर करतो त्याला एजिंग मेजरिंग म्हणतो. आणि सो तो एक मोठा पार्ट असतो आमच्याच डिपार्टमेंटचा, एजिंग मेजरिंग करणं. किंवा तुम्ही कुठले कपडे वापरताय, तो एरा काय आहे, त्या कपड्यावरच्या प्रिंट त्यावेळी होत्या का, आज मार्केटला ही मिळते म्हणून मी तुम्ही नुसती चहाच्या पाण्यातून काढून लावली तर असं होत नाही. त्या प्रिंट पण मॉडर्न आहेत का, की त्या टायमाचे आहेत. किंवा एखादी, आता कित्येक वेळ असं झालं की आम्ही पिरियडच्या वेळी आम्ही त्यावेळेच्या प्रिंट शोधून त्याच्या आर्टवर्क बनवून तसा कपडा प्रिंट करून मग त्याच्या गोष्टी शिवल्यात. कारण तुम्हाला रेडीमेड नाही मिळत त्या गोष्टी, आणि आता मिळतात तर लगेच त्याच्या पॅटर्न्स वेगळे असतात, डिझाईन्स वेगळे असतात. सो हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. आता तुम्ही जसं धारावीमध्ये आम्ही एक चहाचं दुकान लावलं आहे, तर त्यावेळीची जी आपल्याला बिस्किटं मिळायची, आजही काही ठिकाणी मिळतात, पण आम्हाला भोपाळला मिळाली नाही. पण ती खास बिस्किट आम्ही मुंबईवरून मागवली, कारण ती इकडे मिळतात म्हणून. कारण त्यावेळी 1970ला तशी बिस्किटं असायची बर्णीमध्ये ठेवलेली. सो ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. जसे आम्ही तिथे एक फिशवाला दाखवायचा होता. आता आम्ही जवळजवळ 1-1.25 महिना शूट करणार होतो. रोज ते फिश मिळणं म्हणजे ते खराब होणार, रोज नवीन आणावे लागणार. तर बाहेरगावी इंटरनॅशनली खूप असे रेडीमेड फिश मिळतात, ॲक्च्युअल फिश साईज, ॲक्च्युअल फिश, जे अशा मटेरियलपासून केलं की त्याला तुम्ही वॅसलिन लावून ठेवलं तर वर्षानुवर्षे राहतात. सो आम्ही ते फिश मागवले आणि त्याचं शॉप लावलं. लोकांना वाटतं की ते फिश शॉप आहे, पण ते खराब नाही झाले, वास नाही आला, शूटिंग 20 राहिले. दरवेळी रोज उचलून ते डब्यात ठेवून दिले की तसेच राहायचे ते. सो सांगितलं, ह्या गोष्टी तुमच्या ऑब्झर्वेशनच्या, तुमच्या रिसर्चच्या आहेत की कुठे काय गोष्ट कधी मिळू शकेल आणि अवेलेबल कशी करू शकतो आपण. आता जर असं झालं की तुम्ही नुसतं ऑनलाईन मागवलं तरी तुमच्या घरात येतात गोष्टी. पूर्वी तेवढं डिफिकल्ट होतं गोष्टी, आता खूप इझी झालं. फक्त ते करणं हे इम्पॉर्टंट आहे. सॉलिड चॅलेंजिंग जॉब आहे. हो, म्हणजे हा फक्त एक्झिक्युशन नाहीये, तुला लेबर पण हँडल करायचं आहे, म्हणजे तुझं व्हिज्युअलायझेशन 3D मध्ये उतरवायचं आहे. करेक्ट. तुला मॅनेजमेंट पण भरपूर असेल. हो, माझी खूप मोठी टीम आहे आणि खूप वर्ष आहे ती टीम. म्हणजे आता त्यांची मुलं, माझ्याकडे काम करण्याची मुलं पण आता ऑलमोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आणि तेवढी वर्ष ते माझ्याकडे काम करतात, 20-25 वर्ष. आणि इट्स गुड टीम, कारण एक टीमच सगळं इम्पॉर्टंट असते. कारण तुम्ही व्हिज्युअलाइज खूप काही कराल, पण ते एक्झिक्यूट करणारी गोष्ट कसं करायचं आहे, कारण त्यांना सुद्धा सवय झाली की मला काय पाहिजे असतं. एकदा सांगितलं की काम होऊन जातं. त्याला माहिती आहे जर चुकलं सर चांगलं तोडून टाका, सो बेटर आधीपासूनच चांगलं करा. आणि टीमचा हात खूप मोठा असतो हे सगळं करण्यामध्ये, कारण टीममध्ये सुद्धा खूप डिपार्टमेंट असतं. असं नाही की 4 माणसं घेतलेली काम. आता माझी जवळजवळ 250-300 लोकांची टीम आहे. सो प्रत्येकाला त्याचा जॉब माहिती आहे आणि हे सगळ्यांनी जेव्हा एकत्र काम करतात तेव्हाच ते रिझल्ट मिळतात. असं होणार नाही की मी केलं म्हणून आलं, असं कोण नाही म्हणू शकत. इव्हन मी पण नाही म्हणू शकत की मी केलंय, कारण ते सगळ्या टीमचं काम आहे ते. आणि जेव्हा तुमची टीम चांगली असते तेव्हा खूप गोष्टी इझी होतात, खूप गोष्टी. असं आता वर्षानुवर्ष आम्ही जे काही शिकतोय एकत्र राहून, की अमुक गोष्ट एक्सपेरिमेंट करा, एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती काय करून मिळेल, ह्या गोष्टी आम्ही ऑनसेट आमचे चालू असतात, ट्रायल एरर गोष्टी, आणि त्यातूनच असे शिकत आलेल्या गोष्टी आहेत. असं येस, हॅज टू, कारण त्याशिवाय तुम्हाला मग तेच करायचं असेल तर मग कुठेतरी 9 to 5 जॉब केला असता. आपल्या इथे तरी आर्टिस्ट जे आपण म्हणतो ना, बिहाइंड द सीन्स जे आर्टिस्ट असतात त्यांना तेवढं एक्सपोजर मिळत नाही. इव्हन द डिरेक्टर आत्ता 2-4 डिरेक्टोरियल नावं बाहेर आली आहेत, पण जी मेन लोक असतात फिल्म मध्ये, म्हणजे DOP म्हणा किंवा मेकअप वाले म्हणा, बिकॉज दिस इज समथिंग दॅट शुड बी व्हॅल्यूड. दॅट इज माय अप्रोच. सी कसं आहे ना, आपल्याकडची इंडस्ट्री आहे ना कम्प्लिटली आर्टिस्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे ऍक्टर इज दी बेस्ट, म्हणजे ऍक्टरने सांगितलं की ते फायनल. तसं फॉरेनला नाही आहे. जेव्हा एक टेक्निकल टीम म्हणून तुम्ही काम करता आणि तुम्ही जे डिसाईड करता त्याला ॲक्टर येऊन क्रॉस क्वेश्चन नाही करू शकत, कारण हे काय असं घडलेली गोष्ट नाही आहे. ह्याच्यामागे खूप रिसर्च, ह्याच्यामागे खूप विचार, खूप डिस्कशन्स, लॉंग डिस्कशन, भांडणं, चर्चा, बरंच काय काय झालेलं असतं. तेव्हा ती गोष्ट रिझल्ट बाहेर आलेला असतो. आणि एखादा ॲक्टर येऊन सांगत की बाबा हे चेंज करा किंवा हे असं नाही चांगलं दिसत आहे, तो त्याचं कामच नाही आहे.
त्याने यायचं, त्याची ॲक्टिंग करायचं, त्याने जायचं, हे त्याचं काम आहे. बरोबर. मी त्याच्या कामात इंटरफेअर नाही करत, तसं त्याने सुद्धा कोणाच्या कामात इंटरफेअर करू नये असं मला वाटतं. आणि जे आपल्याकडे खूप होतं, सो मी त्या गोष्टी अवॉइड करतो स्पेशली. कारण असं कोणी जेवण सेट लावत नाही ना, किंवा कोणी जेवण कॅमेरामन होत नाही. त्याने केलेल्या पास्ट कामाचा एक्सपिरियन्स असतो, त्याने केलेली मेहनत असते, त्याच्यामुळे तुम्ही आज त्याला त्या पोस्टवर ठेवलेलं आहे. सो तिकडे फॉरेन कंट्रीमध्ये टेक्निशियनला खूप व्हॅल्यू आहे, खूप रिस्पेक्ट आहे मी म्हणेन, जो आपल्याकडे नाही आहे. आत्ता लोक प्रोडक्शन डिझायनर म्हणून काही आत्ता लोकांना माहिती झालं नाही. तर एवढी वर्ष कोण कुठे प्रोडक्शन, आपल्याकडे आर्ट डायरेक्टर, आणि तो पण गिनतीत नव्हता. स्क्रीनला नाव, क्रेडिटला नावं पण नाही याची. आजही बरेच कॉस्ट्यूम आहे, मेकअप आहे, हेअर आहे, खूप लोक आहेत. म्हणजे इट्स अ ह्यूज टीम. जेव्हा 4 ॲक्टरना तुम्ही स्क्रीनवर बघता तेव्हा मागे 400 लोक काम करत असतात. पण हे कोणाची गिनतीत नसतात. असं पण तिकडे व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू आहे. आणि इव्हन आपण जेव्हा टेक्निशियन म्हणतो ना, टेक्निशियन इज अ व्हेरी टेक्निकल वर्ड. म्हणजे एखादा डीओपी आर्टिस्ट असतो ना, एखादा फॅशन डिझायनर किंवा कॉस्ट्युम डिझायनर आर्टिस्ट असतो, तो क्रिएटिव्ह पर्सन असतो. करेक्ट. कारण एक कार्पेंटर सुद्धा असला तरी तो क्रिएटिव्ह पर्सनच झाला. कारण ते काम येरागबाळा करूच नाही शकत. तो जो काय लाकूड कापणं असतं, किंवा जे काय ते चिटकवणं असतं, ठोकणं असतं, अँगल असतो, ह्या सगळ्यांना काय जमत नाही. तो त्याच्या जॉबमध्ये तो क्रिएटिव्ह माणूस आहे. असं आहे. हां, तो कोणातरी इन्स्ट्रक्शन फॉलो करत असतो तेव्हा, कारण तो त्याचा जॉब आहे. पण ह्याचा अर्थ तो असा निग्लिगेट माणूस नाही की ज्याला आपण बघूच नाही शकत. तो सम पार्ट तो इम्पॉर्टंट आहे त्या. म्हणजे माझ्या टीममध्ये तरी त्याला जास्त इम्पॉर्टंट आहेच. जसं पेंटरला आहे, त्याला आहे. इव्हन सेट बॉईज तुम्ही विचार केला तर कोणाच्या किमतीत नसतात. पण ते लोक एवढी मेहनत करत असतात त्या सेटवरती. राईट फ्रॉम सगळ्यांना चहा देण्यापासून ते साफसफाईपासून, म्हणजे बाकीचं क्रू यायच्या आधी 2 तास आणि क्रूचं शूटिंग संपलं तर 2 तास हे एक्स्ट्रा काम करत असतात. पण त्याची व्हॅल्यू कोणाला नाही आहे इकडे आपल्याकडे. असं आहे. आपण जे म्हणतो ऍक्टर्स पण ते पण दे आर नॉट सेल्फ मेड ना, ते पण डिरेक्टरला फॉलोच करतायत ना. एक्झॅक्टली. दे आर ऑल्सो लिसनिंग टू समबडी. बट आय थिंक ती व्हॅल्यू सेम असायला पाहिजे की आपल्या इकडे हळूहळू ते कल्चर आलं पाहिजे. शेवटी काय, जो कोण कुठलंही प्रोडक्ट तयार करतो, मग ती फिल्म असेल, तो त्याचा 100% देतच असतो. बरोबर. असं कोण नाही म्हणू शकत की अरे तू चांगली मेहनत नाही केलीस म्हणून ती फिल्म असेल, असं नाही होत. तर त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. लोकांना आवडणं ना आवडणं लोकांचा भाग आहे. बरोबर. पण त्याने त्याचा जो कोण काम करतो त्याने 100% दिलं असतं. असं तू ज्या ऑस्करला जे नॉमिनेट झाले त्याच्यात पण तू 100% दिले, बाकीच्या फिल्मला ऑफकोर्स. असं कोण विचार करून फिल्म नाही करत की मी आता हे ऑस्करसाठी काम करतोय किंवा मी हे अमुक अवॉर्डसाठी. असं कोण काम, आलेलं काम आहे ते म्हणतो आपण इमानदारीत काम करायचं आहे, आणि आपण आपलं 100% देऊन ते चांगलं झालं पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. अवॉर्ड मिळणं न मिळणं जाणं ते काय आपल्या हातात नसतात गोष्टी. कोण करतात, कोण येतात, पण आपण आपलं काम करत राहणं हे इम्पॉर्टंट आहे. असं. आणि ते केलेलं काम तुम्हाला 10 कामं देतं. तुम्ही जेव्हा सिरियसली काम करता आणि इमानदारीत काम करता, 4 लोक तुम्हाला ऑब्झर्व करत असतात काम करताना की हा ते चांगलं आहे वाईट आहे ही पुढची गोष्ट आहे, पण काम कसं करता हे ऑब्झर्व करत असतात. आणि त्याच्यावर तुम्हाला 4 कामं जास्त मिळतात. कमर्शियली पुढचं काम मिळेल नाही मिळेल, पण तुमचं इंटेन्शन लोकांना तरी कळतं. बरोबर. म्हणजे आता तू फॉरेनचं एक जरी काम क्रॅक केलं असं तू म्हणतोस त्याप्रमाणे ऑटोमॅटिकली त्या लोकांनी दखल घेऊन तुला. हो, कारण त्यांना प्रत्येकाला माहिती असतं ना की ह्याची कॅपेबिलिटी काय आहे. तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी कॅपेबल आहात का हे ते लोक ऑब्झर्व करतच असतात ना. तुम्ही आधी काय काम केलं आहे. आता लोक म्हणतील की अरे आधी काहीतरी करायला मिळालं पाहिजे, पण मिळायला सुद्धा तुम्ही काहीतरी स्टेप सुरू होईल ती तरी पहिली स्टेप कराल ती जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या स्टेपवर जाता येईल. हे प्रामाणिकपणाचं ना इथे आलेल्या पॉडकास्टवर आलेल्या प्रत्येकाने सांगितलंय. नाही, खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. जे काय करा ते 100% करा. करेक्ट. त्याला 2 रुपये मिळतात का 10 रुपये मिळतात हा विचार तुम्ही नको. करेक्ट. मी आजपर्यंत म्हणजे गेल्या 25 वर्षात मी आजही प्रत्येक वेळी जे काम केलंय ते एका वेळी मी एकच काम केलंय. कधीच असं नाही झालंय की एकच प्रोजेक्ट भले तो 1 दिवसाची ॲड फिल्म असो किंवा 1 वर्षाची फिल्म असो. जेव्हा मी एखाद्याला हो सांगतो तेव्हा तो दिवस मी त्यासाठी ठेवलेला असतो आणि मी फुल टाईम सेटवर असतो. का तर मला प्रोड्युसर माझे पैसे देतो, माझी फीज मला देतो, तर मला तिथे राहणं भाग आहे ना. आज जो काय ट्रेंड चाललाय की एक प्रोडक्शन डिझायनर 4 कामं घेतो, मग इकडे तू बघ तिकडे तू बघ, कोणतरी येऊन करतोय आणि मी नुसतं सांगून गेलो, तसं होत नाही ती फिल्म. आणि ॲड फिल्मला तर नाहीच होत, कारण त्या पर्टिक्युलर 10-15 सेकंदामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात त्या प्रत्येक फ्रेम इम्पॉर्टंट असते ना. तुम्ही त्यातलं लूज नाही करू शकत काही गोष्ट असं. सो हे मला तरी चुकीचं वाटतंय, कारण मग तुम्ही 100% कसे देता, नाही देत 100% तुम्ही ना, बट यू चार्ज 100%. दिलीप, तुझं काम एकदम फिजिकल काम आहे, तर त्याच्यात बरेचसे काही किस्से किंवा काही चॅलेंजेस येत असतील ना. ॲक्च्युली अशा खूप गोष्टी घडत असतात प्रत्येक सेटवर, काही ना काहीतरी घडत असतं. एक आठवते गोष्ट म्हणजे आम्ही एक ॲड फिल्म शूट करत होतो आपण कोकणामध्येच.
कोकणात आणि ॲड फिल्मसुद्धा महाराष्ट्र टुरिझमसाठीच होती. हां. तर बेसिकली आमचा एक शॉट असा होता की एक असं पूर्ण मस्त गोल्डन झालेलं गवत होतं अगदी लाईक 1 मैलभर असं लांबच्या लांब, ओके. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक अशी पायवाट केली होती, हां. आपली लाल माती, आणि त्यात एक सुकलेलं झाड लावून त्याच्यावरती याचे अच्छा, हे सगळं तयार केलं. हे सगळं म्हणजे गवत होतं, त्यातून आम्ही ते क्रिएट केलं पायवाट आणि असं झाड, का तर ते असं एन्जॉय युअर हॉलिडे म्हणून असं काहीतरी करायचं होतं आम्हाला. आणि आम्ही त्या दिवशी केलं आणि सकाळी शूटिंग होतं अर्ली मॉर्निंग, जेव्हा गोल्डन लाईट येतो सनराईजच्या टायमाला, आणि संध्याकाळी घरी गेलो, सकाळचे असे शूट आहे त्यामुळे. आणि रात्री 3 वाजता कॉल आला की सर सेटवर यायचं आहे सगळ्यांना. म्हटलं काय झालं, तर ज्यांचं शेत आम्ही ते हायर केलं होतं, त्यांच्या कोणाच्या तरी गावातलं आपापसातलं काय होतं, त्यांनी येऊन त्याच्या शेताला आग लावली. माय गॉड. तेव्हा आमचा जो गोल्डन लाईट होता आणि त्याच्यामध्ये मस्त असं ते झाड होतं, लाल मातीची वाट, ते कम्प्लिटली वेगळं झालं होतं, कम्प्लीट ब्लॅक पॅच झाला होता, आणि त्यात ती लाल मातीची वाट आणि त्याचं सो असं सगळे लास्ट मिनिट काहीही होऊ शकतं म्हणजे. आणि देन मग आम्ही ते सगळं उचललं, ते झाड आम्ही डिसाईड केलं, ते सगळं काढलं, ते पण आम्ही डमीच लावलं होतं. मग ते घेऊन फिरत होतो, दुसरं लोकेशन मिळालं तिकडे परत गेलं. सो असे चालू असतात गोष्टी, म्हणजे अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी खूप होतात की जे तुम्ही विचार पण नसेल केला कधी की असं होऊ शकेल. त्यावेळेला खूप स्ट्रेस लागत असेल ना. हो, आता तरी शेत जळलं, पण सेट वर पण होत असेल ना. हो, सेटवरची तर गोष्टी होतात. कधी क्लायमेट पण सांगता येत ना, क्लायमेट. मला वाटतं आम्ही राजस्थानमध्ये शूट करत होतो एक फिल्म, ॲड फिल्म, आणि डिसेंबर जानेवारीचा टाईम असेल, त्यामुळे पावसाचे काहीच चान्स नव्हते. आणि आम्ही काही पूर्ण एक गावातलं एक शेत घेऊन तिथे आम्ही पूर्ण बाउंड्री क्रिएट केलेले आणि आतमध्ये काही हट्स बांधल्या होत्या सगळं. आणि सेम संध्याकाळी 5 वाजता वारा सुरू झाला आणि तुफान पाऊस झाला की त्या शेतात जवळजवळ 1-1.5 फूट पाणी होतं. आणि त्या वाऱ्यामुळे एकही वॉल आमची, म्हणजे जवळजवळ 80 फूट बाय 100 फुटाचा आमचा तो कोर्टयार्ड केलं होतं, ते सगळं उडून गेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शूट होतं आमचं. त्यामुळे अशा गोष्टी नॅचरलशी तुम्ही काही नाही करू शकत ना. मग काय परत ते कन्स्ट्रक्ट करा आणि मग शूट 1 दिवस दिले, 2 दिवस दिले, झालं. सगळं शेड्यूल शिफ्ट होत असेल. सगळं शेड्यूल शिफ्ट होणार, कारण कोणाच्या हातात नसतात या गोष्टी, त्यामुळे अशा गोष्टीला फेस करायला राहावंच लागतं. मग तुम्ही सेफ्टीचं प्रिकॉशन्स पण पाळत असणार ना खूप. पण सांगितलं ना, सेफ्टी पाळणं हे आपल्या हातात आहे. पण अशा नॅचरल गोष्टी झाल्यानंतर तुम्ही काय नाही करू शकत. पण हा बॅकअप बऱ्याच वेळा असं ठेवावं लागतं थोडंफार, की काही होऊ शकेल, प्लॅन बी टाइप्स असं. Is it not emotionally torturing to see your work go like that sometimes? नॅचरल झालं तसं वाटत नाही, कारण ते चॅलेंज म्हणून घ्यावं लागतं. पण हा सेट जेव्हा मी कन्स्ट्रक्ट करून झाला आणि शूट संपल्यानंतर जेव्हा तो तोडायचा असतो तेव्हा मी काही थांबत नाही, कारण ते खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. दिलीप, तू मगाशी ते रथ बनवलेला असतो, काही गंमत सांगत होतं त्या रथाची, ती जरा शेअर कर प्लीज कॅमेरा. सो कसं आहे, मी आधी मगाशी तुला म्हटलं की फॉरेनर लोक बरोबर लक्षात ठेवतात की तुम्ही आधी काय काम केलं आहे. आणि तशी मी फिल्म केली होती, त्यासाठी मी खूप गोष्टी फायबरच्या बनवल्या होत्या. फिल्म संपल्यानंतर ते लोक ती घेऊन गेल्या जर्मनीला आणि तिकडे त्या ठेवल्या आहेत त्यांनी अजून पण त्यांच्या स्टोअरमध्ये, म्युझियममध्ये त्यांच्या, म्हणजे फिल्म आर्काईव्ह असतं त्यांचं, फिल्मच्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. सो त्याच प्रोडक्शनमधल्या एकाने मला कॉन्टॅक्ट केलं होतं ह्या प्रोजेक्टसाठी की एक गोल्डन ॲक्च्युअल रिअल गोल्डचं त्यांना रथ बनवायचा होता, कारण ती फिल्म एका राजाच्या लाईफवरची फिल्म होती. आणि त्यांनी अशा बरेच जगामध्ये बऱ्याच लोकांना त्यांनी दिलं. तसं मला पण त्यांनी एक सांगितलं की तुम्ही पण एक कोट करा आणि लेट्स सी वर्कआउट कसं होतं ते. सो मी माझं बजेट दिलं, टाईम स्पॅन दिला की एवढ्या एवढ्या टायमात एवढे एवढे पैसे होतील आणि होईल. आणि ते फायनल झालं आणि त्यांनी मला सिलेक्ट केला. त्यांनी मला सिलेक्ट केला पण अशासाठी की मी त्यांना 3 महिन्याचा टाईम दिला होता. दो माझी कॉस्ट जास्त होती बाकीच्या लोकांपेक्षा, पण बाकीच्या लोकांनी त्याला 1 वर्ष, 1.5 वर्ष, 8 महिने असं दिलं. आणि यांच्याकडे टाईम नव्हता, कारण त्या 3 महिन्यातच टाईम होता, कारण त्यांना नंतर शूट करायचं होतं. त्यामुळे ते काम आपल्याकडे आलं आणि आम्ही केलं. सेम 150-200 माणसांची टीम होती माझी. रोज 12 तास डॉट बसून आम्ही एका शाळेचं ग्राउंड घेतलं आणि तिथेच आम्ही एक टेंट लावले आणि टेंटमध्ये ते काम केलं. पूर्ण फायबर, मेटल, मातीकाम सगळं करून ते काम केलं. तो जो ओरिजिनल रथ आहे तो ॲक्च्युअल पॅरिस म्युझियममध्ये आहे, पण तो आता 300-350 वर्ष जुना आहे, त्यामुळे त्याची वाट लागली आहे. सो म्युझियमवाल्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली. त्यांनी आम्हाला एक फोटोग्राफ दिला त्याच्या विथ साईज, स्केल कळायला आम्हाला की काय होतं ते, टू द स्केल करायला. आणि मग त्या स्केलच्या फोटोग्राफ्सवरून आम्ही आमच्या डिझाईन क्रिएट केल्या आणि त्याला थोडंसं अजून एम्फसाईज करून थोडं क्रिएटिव्हली लिबर्टी घेऊन त्याला थोडंसं अजून डेकोरेटिव्ह केलं. पण त्याला आम्ही वापरलं होतं ॲक्च्युअल 24 कॅरेट गोल्डचं लीफ वापरलं होतं, 24 कॅरेटचं. त्यामुळे असं सेम बोलता बोलता कुठल्या तरी रिपोर्टर मित्राला कळलं की मी करतोय
आणि ती प्रेस न्यूज लीक झाली आणि मग लोकांना कळलं की कांदिवलीमध्ये होत आहे ते असं. आणि मग पोलीसवाले आले पहिले की अरे सोन्याचं बंधन कोणाला सिक्युरिटी नाही काय नाही. त्यांना समजवलं की तसं काही नाही आहे की चोरी करण्याचं काही नाही आहे की सोनं कोण काढून घेऊन जाईल. पण तो झाल्यानंतर लोकांच्या लाईन लागायला लागल्या ते बघायला. गणपतीला लाईन लागतं तसं. अच्छा. की लोकांना माहिती आहे रथ होतोय. रोज ते जेवण झाले की आपले 100-125 लोक लाईनला उभी आहेत आणि आम्ही आपलं मी आणि वर्कर 9 वाजता घरी जायचे. मी आणि बायको आपले ते गणपतीला बसतात प्रसाद बसले जायचं. पण कसं आहे ना तेव्हा खरं तर लोकांना कळलं की मी ज्या एरियात राहत होतो एवढी वर्ष मी काय करतो किंवा माझा जॉब काय आहे. असं फिल्ममध्ये आहे आर्टिस्ट एवढं माहिती होतं. पण आणि त्याच्यामुळे फरक पडला लोकांचा बोलण्याचा बघण्याचा अप्रोचचा असं. आणि मग ती गोष्ट मीडियाने आली, मीडिया कव्हर झाली, असं सगळं खूप त्याचं वाहून झाली अशी. पण म्हणजे खूप क्रिटिकल गोष्ट होती ती, कारण त्याचं असं डिटेल रेफरन्स काहीच नव्हते. त्या सगळ्या गोष्टी आम्ही जे काय जोरात आता ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेत होतं त्याच्यावर आम्ही तो डेव्हलप केलेला होता. आणि तो अजूनही त्यांनी सुद्धा तो ठेवला आहे जपून. हो, अजून बवारियामध्ये आहे तो म्युनिकला आणि त्यांनी रिझर्व केला आहे तो जर्मनीमध्ये, कारण तिकडची फिल्म होती ती असं. सो तो एक मोठा एक्सपिरियन्स आहे तो. आणि दुसरी गोष्ट तू बोलता बोललास ते बऱ्याच लोकांना आपल्या एरियात एक आर्टिस्ट राहतो पण तो नक्की काय करतो हे बऱ्याच लोकांना माहित नसतं. आजची स्टोरी पण तीच आहे. करेक्ट. कारण सांगे ना लोक बघतात फक्त आर्टिस्ट आहे म्हणून माहिती असतं, एक प्रोफेशन माहिती असतं तुमचं, पण तुम्ही काय करत जॉब करता कोणाच माहित नसतं. तुझा हा प्रवास खूप छान आहे. सपोज आता तुझी कंपनी आहे आणि सगळं आहे, तर असा कुठला टर्निंग पॉईंट होता का जिकडे तू चेंज होऊन यू बिकेम अ डिफरंट पर्सन आणि त्याच्यानंतर तुझा प्रवास वेगळा झाला ऍज अन आर्टिस्ट अँड ऍज अ बिझनेस पर्सन? कारण हे बघ, हा समतोल, हा जो बॅलन्स आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा आर्टिस्ट कमर्शियली एज्युकेटेड पाहिजे तेवढाच तो क्रिएटिव्हली पण पाहिजे. बरोबर. सो आय थिंक तू ते साधलंयस. कसं आहे ना, मी आधी सांगितलं की माझी फॅमिली सगळे वेगळ्या बिझनेस म्हणजे सर्व्हिसमध्ये, पोलीस आणि मिलिटरीमध्ये. तर दे डिसाईड की मी आता आर्ट लाईनला चाललो आहे, तर घरून तसा काय सपोर्ट नव्हताच खरं सांगायचं तर. आणि त्यामुळे एकच एम होता की आता आर्ट करायचं तर काय करायचं. मग माझे शिक्षक होते, त्यांनी सांगितलं की अरे फाउंडेशन कर, ETT केल, लगेच तुला आर्ट टीचरचा जॉब मिळतो. सो कमवणं इम्पॉर्टंट गोष्ट होती, कारण तो टाईम असा होता की काहीतरी इन्कम झाली पाहिजे. लाईफ काय कुठे जाईल हे काय एम नव्हता तेव्हा, पण ॲटलिस्ट रेग्युलर सस्टेन राहायला तुम्हाला पाहिजे, काहीतरी 4 पैसे मिळाले पाहिजे. सो सेम थिंग, मी फाउंडेशन केलं, JJला जाऊन मग आर्ट टीचर डिप्लोमा केला. एक्झाम झाली, पास झालो आणि ज्या दिवशी मला फर्स्ट एका शाळेचं लेटर आलं की तुम्हाला जॉब अमुक अमुक ठिकाणी आहे कांदिवलीला. सेम टाईम माझा क्लासमेट होता एक ETTला, त्याचं पण सेम. काय करायचं आयुष्यात माहीत नाही, पण कमवायला पाहिजे कारण घरून सपोर्ट नव्हता. त्यालाही लेटर आलं. मग आम्ही दोघं जाऊन JJच्या आमची एक फाईन आर्टला एक आर्च आहे तिथे आम्ही फेवरेट नेहमी कायम बसलो असतो, तिथे बसलो. म्हटलं अरे असं आहे, आता चल आता लाईफ सॉर्ट आहे, जॉब मिळाला आपल्याला, करूया गपचूप जॉब आणि मग बघू पुढे काय करायचं ते ना. त्याच्या आधीच बरोबर आम्ही असंच टाइमपास म्हणून ॲक्च्युली कमर्शियलला आम्ही दोघांनी ॲप्लिकेशन केलेलं ॲडमिशनसाठी की डिग्री करूया. पण डिग्री आम्हालाही माहिती होतं की ती डिग्री करणं आमच्यासाठी डिफिकल्ट गोष्ट आहे, कारण 5 वर्ष फक्त शिक्षण घेणं, हातात एक दमडी नसताना, हे डिफिकल्ट गोष्ट आहे. पण काय चला करूया आपण, असं करून दिलं. ज्या दिवशी आम्हाला लेटर मिळालं त्या दिवशी दोघांना पण मेरिटवरती JJला ॲडमिशन मिळालं. सो आम्ही अशा खूप द्विधा मनस्थितीत होतो की यार काय, खरं तर जास्त कल आमचा होता की जॉब करूया गपचूप, काहीतरी आर्टची कामं करू, बाहेर जॉब करू, पैसे मिळतील महिन्याला, डिसाईड होत नाही. मग शेवटी शिवले आपला टॉस उडवला आणि टॉसमधून आपण आयदर जॉब करायचा किंवा हे करायचं. टॉसमध्ये आलं शिक्षण करायचं. दोघांनी लेटर फाडले, JJला ॲडमिशन घेतली. खरं ॲडमिशन घेतल्यानंतरचा जो स्ट्रगल पिरियड म्हणतो ना आपण, तो आमचा करायचा, जसं मी म्हणतो एक्सपिरियन्स पिरियड. ज्या वर्षी आम्ही ॲडमिशन घेतलं 2 महिन्यातच, तेव्हा आम्ही अशी बारीक सारीक सांगितलं हेल्पर म्हणून कुठेतरी जा, काहीतरी जा, हे चालूच होतं. तेव्हा आम्हाला एका मुंबईतल्या एका क्लायंटने असं खूप लोकांच्या आर्टिस्टकडून त्यांनी काही पेंटिंग्स मागवल्या होत्या, कारण त्यांना काहीतरी मोठा जॉब मिळणार होता बाहेरून. सो आम्हाला सुद्धा कोणतरी सांगितलं की अरे ते असे बघताय तुम्ही द्या. आमच्याकडे एक्सपिरियन्स फक्त 1 वर्षाचा होता आर्ट टीचर डिप्लोमा केलेल्याचा.
तेही तेव्हा केलेलं काहीतरी लँडस्केप होतं माझं, तेच मी दिलं होतं त्यांना की बाबा हे केलेलं बघा तुम्हाला. आणि एवढ्या सगळ्या आर्टिस्ट म्हणून आम्ही ते अप्रूव्ह झालं आणि आम्हाला एक ते क्लायंट पण कन्फर्म मिळाला, ज्या क्लायंटमुळे पूर्ण आमची 5 वर्ष शिक्षणाची कधी आम्हाला पैशाची उणीव नाही लागली. कारण त्यांचं काम असं होतं की त्यांनी आम्हाला जागा दिली होती मुंबईत, मटेरियल ते द्यायचे, आम्ही फक्त पेंटिंग करायचो मोठ्या मोठ्या 10 फूट 15 फूट 20 फूट. सगळ्यात मोठी पेंटिंग 120 फुटाची होती, 120 फूट बाय 30 फुटाची. आणि त्या पेंटिंग ते बाहेर पाठवायचे. ह्या पेंटिंगसाठी मग आता आम्ही दोघं होतोच, मी आणि तो मित्र. मग असे अजून 7 जण गोळा झाले, असे 9 जणांचा ग्रुप झाला आमचा, जो आजही आम्ही इंटॅक्ट आहोत 9 जणांचे. अनफॉर्च्युनेटली दोघं, जो मित्र माझा तोच आणि अजून एक तुम्ही पण ओळखत असं राजू साप्ते, ज्याने वी आर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. सो ते दोघं आता नाही आहेत आपल्या जगाबरोबर, पण आमची टीम खूप आता 33 लोकांची फॅमिली झालेली आहे. पण ती टीम अजून इंटॅक्ट आहे, कारण त्या अशा परिस्थितीत आम्ही एकत्र आलो होतो जेव्हा एकमेकांची साथ पाहिजे होती, आणि ती आजही आहे. आमचा पतंगा ग्रुप नावाने ते ग्रुप फेमस आहे आजही. सगळे आज वेल सेटल आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाच्या लाईफमध्ये, बेसिक सोडला लाईफ प्रॉब्लेम सोडले तर. सो तेव्हा आम्ही ते काम सुरू केलं. दिवसभर कॉलेज करायचं, रात्रभर कामं करायची. असं आम्ही 8-8, 9-9 महिन्याचं प्रोजेक्ट घ्यायचो. आणि त्यांनी त्या जे ओनर होते त्यांनी, आता ते नाही आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सांभाळलं. म्हणजे जेव्हा काम नव्हतं तेव्हा सुद्धा ते आम्हाला आर्थिक मदत करायचे शिक्षणासाठी. त्यामुळे कसं आहे ना, पैशाची व्हॅल्यू माहिती पडली होती कॉलेजला असताना. त्यामुळे जेव्हा आम्ही बाहेर पडलो इंडस्ट्रीमध्ये, जेव्हा खरंच कामाची गरज शोधाशोध झाली आणि मी सहज सांगितलं की आम्ही कोणाकडे असिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा जे काय पैसे मिळाले आम्ही सेटवर झाडू मारायचो, सेटवर अगदी काय हे उचल ते उचल, पेंट मार, काहीही कामं करायचो. पण कसं आहे ना, तेव्हा तुमच्याकडे कोण हे नाही बघायचं की तुम्ही जे मधून पास आउट झालेलात, तुम्ही तिथे हेल्परच असायचे. तुमच्यापेक्षा वाईट काम करणारे किंवा वाईट विज्युअल करणारे सुद्धा तिथे नाव कमवून जायचे, काम आपण करायचो. असं बरेच वेळ झालं आहे की आपण काम करतोय आणि कोणतरी भलताच क्रेडिट घेऊन जातोय. सो एक सर्टन टाईम नंतर असं व्हायला लागलं, यार आपण का करतोय, म्हणजे आपण सुद्धा शिकलोय, आपण आपलं चांगलं करू शकतो. फक्त आर्थिक पाठबळ नव्हतं, सपोर्ट नव्हता कोणाचा की हे करूया, चल काहीतरी हातात पैसे पाहिजे असतात. त्यातच लग्न झालं. मिसेस पण माझी आर्टिस्ट आहे, सेम बॅच क्लासमेट. तिचा पण मग तिचा जॉब चालू होता. त्या जॉबवरती आम्ही खरं तर सर्वाईव्ह होत होतो त्या पैशावरती. कारण आम्ही असंच हातमध्ये. आणि मग जेव्हा शूटिंग लाईनमध्ये येताना माझं फोटोग्राफी झाल्यामुळे काही फोटोग्राफीचे ऑप्शन्स म्हणजे प्रोजेक्ट मिळायचे, पण ते कमर्शियली यूज नव्हते, कारण दर 6 महिने नवीन काहीतरी इक्विपमेंट यायचे आणि आपण तेवढं अपडेट नाही राहू, कारण त्यासाठी पैसे लागतात. सो मग फोटोग्राफी बंद झालं. मग तेव्हा आम्ही डिसाईड केलं की नाही, आता फिल्ममध्येच आपण घुसूया आणि हेच करूया, कारण ते आवड पण होती आणि ते केलेलं होतं काम. आणि त्या टायमाला जेव्हा सेटवर जायला लागलो असिस्टंट म्हणून, आधी मी हेल्पर म्हणून काम करायचो, तेव्हा मी असिस्टंट म्हणून जायला लागलो, तेव्हा कळायला लागलं की लोक कसे व्हिज्युअल करतात किंवा ते व्हिज्युअल करतात त्याच्याऐवजी आपण केलं असतं तर काय व्हिज्युअल केलं असतं. ह्या गोष्टी खूप अशा एकमेकांना बोलतो ना आपण डिस्कशनमध्ये आपल्या डोक्यात व्हायला लागल्या की का नाही चांगलं होत आहे, का सेटवरती भांडणं होत आहेत, का वेळेत काम पूर्ण होत नाही. हे दरवेळी मी ऑब्झर्व करायचो. मग ओव्हरनाईट काम करायचं आहे, मग का ओव्हरनाईट काम करतो आपण, का नाही होतं प्लॅनिंग. मग हे माझ्याशी भांडण चालू होतं की नाही यार, असं नाही व्हायला पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढी सगळी माणसं तुमच्या हातात असताना तुम्ही जर प्लॅन नाही करत आहे तर त्या नाही गोष्टी होत. हे खूप वर्ष, 1-2-3 वर्ष चाललं. आणि मग विचार की नाही, जर आपण चालू केलं तर असं करू, अमुक गोष्ट अशी नाही झाली पाहिजे, ती अशीच झाली पाहिजे. हे मी दुसऱ्याला नाही सांगू शकत, हे मी करीन तरच करू शकतो. मी म्हणजे ज्याच्याकडे काम करतो त्याला जर मी सांगितलं तू असं करतो, तू शहाणा आहे, तू कशाला मला सांगतोयस. सो त्या थॉटवरती आम्ही डिसाईड केलं की आता असिस्टंट म्हणून काम नाही करायचं, आता आपण स्वतःचं काम चालू करायचं. छोट्या छोट्या कामाने सुरुवात केली आम्ही. ॲड फिल्ममध्ये म्हणा किंवा सिरीजचे किंवा प्रोमोज आहेत, अशी कामं सुरू केली. आणि मग तेव्हा माझी कंपनी सुरू केली मी, D3 द आर्ट टीम नावाची. D3 म्हणजे माझं नाव दिलीप आहे, मुलाचं नाव देवम आहे. तेव्हा जस्ट मुलगा झाला होता 99ला आणि वाईफचं दर्शन आहे. त्यामुळे आम्ही ते 3D आणि 3D कन्स्ट्रक्शन, आपण 3 डायमेन्शनल वर्ल्डमध्ये आहोत, त्यामुळे ते थोडंसं अल्फाबेटिकल गिमिक्स करून ते D3चं नाव ठेवलेलं आहे. सो ती कंपनी आजपर्यंत चालू आहे आणि अंडर त्याच्याच मग सगळी जी प्रोसेस सुरू झाली. आणि जेव्हा इंटरनॅशनल फर्स्ट प्रोजेक्ट आलं 2000 साली आणि जेव्हा मला विचारण्यात आलं की तू असिस्टंट म्हणून करणार का, तेव्हा फक्त इंटरनॅशनल प्रोजेक्ट होतं आणि त्या डायरेक्टरवर काम करायचं होतं, म्हणून मी ते प्रोजेक्ट घेतलं आणि त्याचा फायदा झाला. कारण
त्या प्रोजेक्टचं सांगितलं जसं एक्सपिरियन्स एवढा मिळाला आणि त्या प्रोजेक्टमुळे एवढं एक्सपोजर मिळालं आणि लोकांना मी माहिती पडलं की मी काय काम करू शकतो. कारण त्यात आउट ऑफ द वे जाऊन खूप गोष्टी कराव्या लागल्या होत्या ज्या नॉर्मल शूट करताना मी नाही करू शकलो असतो. आणि त्याच गोष्टीचा आज मला बेनिफिट होतोय की आज त्याच्यामुळे खूप कामं मिळाली मला. असं सो हा प्रोसेस आहे, हा काय म्हणतो त्याला आपण एक्सपिरियन्स आहे. लोक स्ट्रगल म्हणतात, मी स्ट्रगल कधीच वापरत, स्ट्रगल थोडासा निगेटिव्ह वर्ड वाटतो असं म्हणजे म्हणून. पण ह्या गोष्टीत आहे ना, म्हणजे जेव्हा तू आता लग्न झालंय, तुला मुलगा झालाय, ओके, त्याच्यानंतर तू ही लीप ऑफ फेथ घेणं, ह्याच्यासाठी एकतर पार्टनरचा सपोर्ट लागतो. बरोबर, कळलं ना? 100%. आणि 100%. आणि तुला तेवढी हिंमत पाहिजे की बरोबर मी हे जाऊन आय विल सस्टेन दिस. करेक्ट. त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्या. बरोबर. इट इज अ डिफरंट स्टेज ऑफ लाईफ ना, जिकडे माणूस ऑटोमॅटिकली सिक्युरिटी शोधतो. बरोबर. नाही कसं आहे ना, काय झालं मी सांगितलं ना की वाईफ माझी जॉब आणि ती जॉब करत होती आणि तिच्याच पगारावरती आम्ही जगत होतो करत होतो. ते टाईम तसा होता. पण जेव्हा मुलगा झाल्यानंतर मग तिला पण जॉब सोडणं भाग होतं, कारण मग सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि सेम थिंग, तो क्रुशियल टाईम होता की आयदर तुम्ही दगडा पाय ठेवलात तर तुम्ही पुढे जा किंवा दगड हल्ला की संपलं. असं फ्रीलान्स करून म्हणा किंवा असे छोटे छोटे जॉब करून म्हणा, काहीतरी मंथली रोलिंग झालं पाहिजे. हे फक्त डेअरिंगच डेअरिंगच होऊ शकतं. कारण सांगितलं ना, जेव्हा माणूस ते विचार करतो की यार काय करणार, म्हणजे पॉझिटिव्हली जर विचार केला तर ते चांगली पण गोष्ट आहे, पण एक सर्टन विचार केला की ते नाही जर वर्क झालं तर तुम्ही खूप खड्ड्यात जाऊ शकता. कारण त्यालासुद्धा काही इकॉनॉमिकल गोष्टी लागतात, तुमच्याबरोबर 4 माणसं लागतात काम करायला. आणि तेव्हाच खरी माझी ही टीम बिल्ड झाली. आणि ती टीम आजपर्यंत सस्टेन त्यासाठीच आहे की त्यांना माहिती आहे की आपण कुठून आलो आहे. 8 टाइम्समध्ये बिल्ड झालेली आहे. त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे. आणि सांगितलं ना, ते शिकत होतो तेव्हा, सगळेच शिकायच्या स्टेजमध्ये पण होते आणि कमवायच्या स्टेजमध्ये पण होते असं. त्यामुळे तो नक्कीच हार्ड टाईम होता. मस्त प्रवास. हो, आता असं पुढे चांगलं झालं की लोक आपण म्हणतो चांगला प्रवास होता, पण कधी कधी असं होतं की ते नाही वर्क होत. म्हणून म्हणतं की लोक म्हणतात की तो यार जाम स्ट्रगल केलं पण नाही झालं. पण तो स्ट्रगल नसतं, तो सांगितलं ना, जर वर्कआउट झालं तर ते पॉझिटिव्ह आहे, नाही वर्कआउट झालं तो एक्सपिरियन्स आहे. चिकाटी इज इम्पॉर्टंट. इव्हन इफ यू फील लाईक तुम्हाला सेट तुटला तरी तू परत तो बांधलास, उद्या परत बांधायचा आहे. करेक्ट. कारण तो माइंडसेटच ठेवून तुम्हाला काम करावं लागतं. इट्स अ माइंडसेट. येस, इट्स अ माइंडसेट गेम आहे तो ॲक्च्युली. दिलीप, ज्यांना आर्ट डिरेक्शनला यायचं आहे किंवा प्रोडक्शन डिझायनर म्हणून त्यांना काम करायचं आहे पुढे इंडस्ट्रीत, त्यांना तू काय सल्ला देशील? खरं सांगून हा खूप दरवेळीचा हा प्रश्न असतो आपला की काय सल्ला देशील. आय डोंट नो तो सल्ला किती उपयोगी पडतो किंवा नाही उपयोगी पडतो, प्रत्येकाच्या घेण्यावर आणि देण्यावर असं आहे. पण मला वाटतं कसं आहे ना की आजच्या पिढीसाठी बऱ्याच गोष्टी इझी झालेल्या आहेत, खूप गोष्टी ॲक्सेसेबल झालेल्या आहेत. गुगल आल्यामुळे म्हणा किंवा पिंटरेस्ट आल्यामुळे म्हणा, असं रेफरन्सिंग असं झालेलं आहे हातात सगळं. आणि ती पिढी त्यातच अडकलेली आहे. पूर्वी काय व्हायचं की ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा. त्यामुळे तुम्हाला 50 ठिकाणी जा, वाचा, गोष्टी वाचून रेफरन्स काढा, लायब्ररी बघा किंवा कुठले त्या पर्टिक्युलर ह्याचे रेफरन्स असतील तिकडे जाऊन बघा. ह्यात खूप वेळ पण जायचा, पण तुम्हाला ऑथेंटिक गोष्टी मिळायच्या असं. आता काय झालं आहे, आता फोन आला की डायरेक्ट पिंटरेस्ट ओपन होतं किंवा गुगल ओपन होतं आणि धडधड 50 एक तुम्हाला रेफरन्स मिळतात, आवडला काम चालू. थॉट प्रोसेस कमी झाली आहे, ऑब्झर्वेशन्स कमी झाले आहेत, जे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे काय झालं की तुम्ही तेवढ्याच पुरते लिमिट राहता की मला हे सांगितलं हे करणार, त्यात तुमचं क्रिएटिव्ह तुम्ही काय नाही टाकत. समोरच्याने कोणीतरी केलेलं आहे तो फोटो कॉपी करता, ह्याची हे घे, त्याचं ते घे, त्याचं ते घे, झालं संपलं असं. सो मला वाटतं ज्याला खरंच इंटरेस्ट आहे की त्याला आर्ट डायरेक्शनमध्ये जायचं आहे, त्यांनी थोडंसं बाकी गोष्टी करण्याकडे जास्त भर दिला पाहिजे. बाहेरचं जग बघितलं पाहिजे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, अनुभव लोकांचे कोणाकडे असिस्ट राहिलं पाहिजे. किंवा तुम्ही असिस्ट राहता तेव्हा जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही फेस करू शकता दुसऱ्याच्या पैशावरती, कारण तुम्ही असिस्ट म्हणून तुमच्यावर बर्डन नसतं तेव्हा बाकीचं गोष्ट. जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट काम करता तेव्हा कदाचित तुम्हाला पैसे कमी पण तुमच्याकडे बर्डन जास्त असतात. तर ते बर्डन घेण्याची तुम्हाला क्षमता पाहिजे तुमच्याकडे, अदरवाईज तुम्ही सक्सेस नाही होणार. असं नाही होत की प्रत्येक वेळी तुम्ही कमवतात आणि प्रत्येक वेळी तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. बऱ्याच वेळा असं होतं गोष्टी की काही गोष्टी आवडीसाठी केल्या जातात, की मला एखादी स्क्रिप्ट आवडली तर मी त्यात प्रॉफिट नाही बघत, मला स्किल दाखवायचं, माझं काम दाखवायचं, मी करतो. हे तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला कळेल की त्याची व्हॅल्यू काय. प्रत्येक वेळी तुम्ही पैशामध्ये हे कराल तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला करायला नाही मिळणार कदाचित, आणि तुम्ही तेवढ्या फ्रीली करू पण नाही शकणार. सो ज्यांना खरंच इंटरेस्ट असेल तर ते नक्की या गोष्टी करतात. कोणाची मित्राचं आहे, कोणाचं फ्री आहे, कोणाला अडलं आहे, चला करूया, आपल्याला काय ते शिकायला मिळणार गोष्टी. मी अजूनही करतो.
म्हणजे मी त्यात पैसा बघत नाही. म्हणजे आता लोक म्हणतील की आता तू ह्या, पण मी त्या स्टेजला पण करायचो की जेव्हा माझ्याकडे खरंच पैसे नव्हते आणि काम आलंय पण त्याकडे पैसे नाही आहेत आणि करायचं आहे, कारण ते काम मला काहीतरी अजून 2 कामं एक्स्ट्रा घेऊन जातं. सो हा थॉट पण ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी राहिलं प्रोडक्शन डिझायनपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो. असं डायरेक्ट कॉलेजमधून बाहेर पडला आणि मी प्रोडक्शन डिझायनर डिग्री घेतले म्हणून कोण प्रोडक्शन डिझायनर होत नाही. मग ते खूप वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, खूप वर्ष तुम्हाला घासावी लागतात. ती घासायची तयारी ठेवायला पाहिजे, तो एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रगल्भ व्हाल त्या गोष्टीतून तेव्हाच तुम्ही तुमच्या 4 आयडिया समोर प्रेझेंट करू शकाल. मराठी मुलं, स्पेशली मराठी मुलांना सांगतो की ज्याने खूप असं दबून राहतात, इंग्लिश येत नाही म्हणून किंवा काय नाही, पण ॲटलिस्ट तेवढं तरी शिकलं पाहिजे की तुम्ही कम्युनिकेट करू शकाल. असं नाही म्हणत की खूप फ्लुएंट तुम्ही शिका, पण समोरच्या बरोबर, कारण जग तसं आहे, बरोबर आहे, नवीन पिढी नवीन जग चाललं आहे, तर त्याबरोबर तुम्हाला राहिलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे. नवीन सॉफ्टवेअर येत आहेत, नवीन गोष्टी, नवीन कॅमेरे, नवीन लाईट्स, ह्या गोष्टी तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे तर तुम्हाला फील्डमध्ये सस्टेन राहायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट पण पाहिजेच. दिलीप, थँक्यू व्हेरी मच. खूप छान तू आज प्रोडक्शन डिझायनिंग बद्दल एक्सप्लेन केलेस. आय एम शुअर हे दिस विल गो अ लॉंग वे डाऊन विथ द न्यू कमर्स किंवा अपकमिंग आर्टिस्ट. करेक्ट. सो थँक्यू व्हेरी मच. उपेंद्र, आज तुम्हाला बोलवलंस तुमचे आर्ट रोड्स पॉडकास्ट चॅनलसाठी, आणि थँक्यू तुम्हाला पण, तुमच्या टीमला पण. आणि खरंच हा आर्ट लोकांसाठी हा चांगला उपक्रम आहे, तो प्लीज चला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू दिलीप.